सो हाय डियर स्टुडंट्स, आजच्या सेशनमध्ये मुलांना आपण लिमिट्स हा टॉपिक स्टार्ट करतोय. तर लिमिट्स हा टॉपिक मुलांना MST CET मध्ये यावर्षी इन्क्लूड करण्यात आलेला आहे. 11th मधून MST CET ला टोटल 10 टॉपिक्स येतात. प्रत्येक टॉपिकवरती एक एक क्वेश्चन 2-2 मार्क्सचे. ओके, हे सर्व मिळून 20 मार्क्ससाठी MST CET मध्ये 11th चा सिलेबस विचारला जातो. स्ट्रक्चर असं असतं पहा, आउट ऑफ 100 मार्क्स 20 मार्क्स 11th मधून असतात आणि 80 मार्क्स 12th मधून असतात. तर ही पहिली गोष्ट तुम्हाला समजायची की 11th मधला ईच अँड एव्हरी टॉपिक त्याचा एक क्वेश्चन येणार आहे फॉर 2 मार्क्स. सो लिमिट्सचा पण वेटेज इथे मुलांना 2 मार्क्स असेल फॉर MST CET. तर पहा रे काय आहे एक्झॅक्टली, नाही का. तर तुम्हाला माहिती असेल डिफरन्सिएशन कॅल्क्युलस मध्ये जर का टॉपिक्स पाहाल, लिमिट्स आहे, डिफरन्सिएशन आहे, इंटिग्रेशन आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे, हे जे असे 4 टॉपिक्स आहेत ना, तर तुम्हाला हे नक्कीच एक आयडिया आली असेल आतापर्यंत की यांच्यामध्ये खूप सारे टाइप्स असतात. हे बा AOD ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन हा पण कॅल्क्युलसचा पार्ट आहे. ओके, पण यांच्यामध्ये ॲज सच असे काही खूप टाइप्स नाही आहेत. टाइप्स जास्त असणारे टॉपिक्स हेच आहेत पहा, लिमिट, डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे पहा ना, इंटिग्रेशन मध्ये पण एखाद्या फंक्शनचा इंटिग्रेशन काहीतरी एक क्वेश्चन असतो, नाही का. खूप सारे टाइप्स असतात इंटिग्रेशनचे. या मेथडनी करायचं, त्या मेथडनी करायचा, बरोबर ना. आपल्याला ते आयडेंटिफाय करायला लागेल, हा असा क्वेश्चन आल्यानंतर हा तो वाला मेथड यूज करायचा आपल्याला. सो टाइप आयडेंटिफिकेशन हे कॅल्क्युलसमध्ये एक खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आता टाइप तेव्हाच आयडेंटिफाय करू शकाल जेव्हा तुम्हाला सर्वच्या सर्व टाइप्स व्यवस्थित माहिती आहेत की हा असा दिसला की अरे हा टाइप यूज करायचा. मग तो टाइप यूज करायचा हे समजण्यासाठी आधी तो टाइप माहिती असला पाहिजे व्यवस्थित. पर या एका स्लाइड वरती मी काय करतोय, लिमिट्सचे सर्व टाइप्स इथे मेन्शन केलेले आहेत. सर्व ईच अँड एव्हरी टाइप सर्व काही कव्हर होतं पहा एका स्लाइड मध्ये. ओके, तर काय करायचं आहे माहिती का आपल्याला, सेशन ज्यावेळेस आपला एंड होईल, म्हणजे लिमिट हा लेसन ज्यावेळेस संपेल आपला, ओके, पूर्णपणे शिकून, आणि ते टॉपिक संपल्यानंतर हा जो काही स्लाइड आहे ना, हा स्लाइड मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. बिकॉज टॉपिकच्या स्टार्टिंग मध्ये एक्सप्लेन करून तर काही अर्थ नाही आहे, कारण की यातले हे सर्व टाइप्स तुम्ही आणखीन शिकलेच नाहीयेत, बरोबर ना. सो या सेशनच्या कम्प्लीट एंड मध्ये मुलांना ज्यावेळेस आपलं पूर्ण टॉपिक कव्हर होईल, तर त्याच्यानंतर आपल्याला हे सर्व गोष्टी शिकायच्यात आणि तुम्हाला पण हे असंच लक्षात ठेवायचं आहे. ओके, म्हणजे एका पेजवरती सर्व टाइप्स लिहिले पाहिजे. ओके, आपल्या डोळ्यासमोर पाहिजे सर्व टाइप्स, म्हणजे ना कुठे जाऊन कॉन्फिडन्स येतो की हा लिमिट्स मधले सर्व टाइप्स मला पाठ आहेत, आता कोणताही क्वेश्चन मी आयडेंटिफाय करू शकेन. येस स्टुडंट्स, तर ठीक आहे यार, मी स्टार्ट करतो पहा लिमिट्स लेसन. आता काय असतं हे एक्झॅक्टली लिमिट्स पहा. मी डायरेक्टली इथे सांगतो तुम्हाला क्वेश्चन मध्ये, लिमिट x टेंड्स टू 2 x प्लस 4 असं जर का काही दिलं असेल, याचं मिनिंग सांगतो यार काय. म्हणून लिमिट x टेंड्स टू 2 याचा मिनिंग असतो पहा, व्हॅल्यू ऑफ x इज ऑलमोस्ट इक्वल टू 2. म्हणजे x चा व्हॅल्यू जो आहे ना तो 2 च्या आसपास आहे, बट एक्झॅक्टली 2 नाहीये. ही पहिली गोष्ट तुम्ही क्लिअर करून घ्या इथे. परत सांगतोय, लिमिट x टेंड्स टू 2 याचा मिनिंग असा असतो, व्हॅल्यू ऑफ x इज ऑलमोस्ट इक्वल टू 2, म्हणजे 2 च्या आसपास असतो, बट एक्झॅक्टली 2 बिलकुल नसतं. ही गोष्ट क्लिअर करा. मग मी म्हणलं ठीक आहे यार, सो लिमिट x टेंड्स टू 2 x प्लस 4. ओके, तर याचा आन्सर किती असणार आहे पहा. आता माझ्याकडे एक ऑप्शन आहे, x चा व्हॅल्यू 2 च्या आसपास आहे, म्हणजे मे बी x चा व्हॅल्यू 2.00000001 समथिंग असेल, बरोबर की नाही. नाहीतर x चा व्हॅल्यू हा 1.99999 काहीतरी असेल, असं मे बी असेल. जे त्यांनी सांगितलं ना, x टेंड्स टू 2 म्हणजे x चा व्हॅल्यू ऑलमोस्ट इक्वल टू 2. सो 2 च्या आधी पण होऊ शकतं किंवा 2 च्या नंतर पण होऊ शकतं. 2 पेक्षा थोडंसं जास्त पण होऊ शकतो, 2 पेक्षा थोडासा कमी पण होऊ शकतो. फक्त इतकं समजून घ्यायचं की 2 नाही होऊ शकत. सो एज लिमिट x टेंड्स टू x प्लस 4 याचा जो व्हॅल्यू बनतोय तो काय बनतोय रे, 6.000000 समथिंग 1 बनेल, किंवा असं पण तर बनेल ना 5.99999 समथिंग, असंही काहीतरी बनणार. मग मी काय म्हणतोय, हे बघा एक्झॅक्टली x चा व्हॅल्यू तर काही दिला नाहीये त्यांनी. मला माहिती आहे की x टेंड्स टू 2 आहे, बट 2 पेक्षा मोठा आहे की 2 पेक्षा छोटा आहे हे मला माहित नाहीये. परत 2 पेक्षा जर का थोडंसं मोठा असेल तर किती मोठा आहे, 2.000001 आहे की मे बी 2.00000002 आहे समथिंग, बरोबर ना. आता हे पण एक्झॅक्टली माहित नाही आपल्याला. सो म्हणून आपण विचार काय करतोय, काही जरी असेल ना तरी हा जो आन्सर आहे ना, हा आन्सर ऑलमोस्ट 6 तर बनतोय.
म्हणजे 2 पेक्षा थोडंसं कमी असला काय किंवा जास्त असला काय, ओव्हरऑल जो आन्सर आहे हा ऑलमोस्ट 6 बनतोय. हे तुम्हाला समजतंय का? मग आपण असा विचार करूया ना की लिमिट एक्सटेंड्स टू 2 ज्यावेळेस त्यांनी बोललेलं आहे डायरेक्टली 2 टाकून देऊया इथे. 2 + 4 = 6. सो डायरेक्टली आन्सर आपण इथे असं 6 क्लेम करतोय. आन्सर आपण इथे 6 क्लेम करतोय. भले आपल्याला माहिती, तुम्हालाही असं वाटत असेल की सर आन्सर एक्झॅक्टली 6 नाहीये, 6च्या थोडंसं आसपास आहे. ठीक आहे ना रे, ओके, बोलूया आपण 6. काय फरक पडतोय? 6.000001 याला 6 बोलल्याने असं ॲज काय असा मोठा फरक पडणार आहे? जिथे खूप मोठा फरक पडेल तेव्हा आपण विचार करूया. पण इथे तर मला नाही वाटत की ॲज असं की खूप मोठा असा फरक पडणार आहे. सो आपण असं डायरेक्टली 6 बोलतोय याला. आता याच्यानंतर पहा, एक असतो लेफ्ट हँड लिमिट, एक असतो राईट हँड लिमिट. लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट. आता पहा, समजा जर का असा क्वेश्चन असेल, लिमिट एक्सटेंड्स टू से फॉर एक्झाम्पल 5, लिमिट एक्सटेंड्स टू 5 एफ ऑफ एक्स. मी म्हणलं ठीक आहे यार, ओके. आता याचे ना 2 लिमिट असतात. एक असतो लेफ्ट हँड लिमिट, ओके, आणि एक असतो राईट हँड लिमिट, LHL आणि RHL. ओके, आता पहा, लक्ष द्या. आता हा जो फंक्शन आहे ना, लेट दिस फंक्शन बी से फॉर एक्झाम्पल ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. लेट दॅट फंक्शन बी ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. लक्ष द्या. आता लेफ्ट हँड लिमिट म्हणजे काय असतं माहिती का मुलांना? लिमिट एक्सटेंड्स टू 5 मायनस. हे पहा, लिमिट एक्सटेंड्स टू 5 बोललाय बरं. लिमिट एक्सटेंड्स टू 5 म्हणजे काय माहिती का? एक्सचा व्हॅल्यू 5च्या आसपास, म्हणजे एक्सचा व्हॅल्यू 5 पेक्षा थोडासा कमी पण होऊ शकतो किंवा एक्सचा व्हॅल्यू 5 पेक्षा थोडासा जास्त पण होऊ शकतो. मग आता लेफ्ट हँड लिमिट म्हणजे काय की एक्सचा व्हॅल्यू 5 पेक्षा थोडासा कमी आहे तेव्हा फंक्शनचा व्हॅल्यू, तेव्हा फंक्शनचा व्हॅल्यू. राईट हँड लिमिट म्हणजे काय माहिती का? लिमिट एक्सटेंड्स टू 5 प्लस. पहा ना तुम्ही यार, हे रिअल नंबर लाईन मध्ये 5 असतं, मग 5 प्लस हे राईट हँड साईडला असतं, म्हणजे 5 पेक्षा थोडंसं जास्त राईट हँड साईडला असतं. 5 पेक्षा थोडंसं कमी म्हणजे 5 मायनस हा लेफ्ट हँड साईडला असतो, म्हणून याला लेफ्ट हँड लिमिट बोलतो आणि याला पण राईट हँड लिमिट बोलतो. ओके, सो गाइस, लिमिट एक्सटेंड्स टू 5 प्लस तो जो फंक्शन आहे ना, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन मी इथे लिहिलाय पहा. आता मी तुम्हाला विचारीन यार, याचा आन्सर सांगा तुम्ही. जेव्हा एक्सचा व्हॅल्यू 5 पेक्षा थोडंसं कमी आहे, किंचितचा कमी आहे, तेव्हा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनची व्हॅल्यू किती होते? मग मी लगेच असं इमॅजिन करायला लागलो यार की एक्सच्या की 5 पेक्षा थोडंसं कमी म्हणजे काय, 4.999 असं काहीतरी टाका ना. अरे म्हणजे याचा आन्सर 4 येणार की नाही? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन माहिती नाही, याच्या आधीचा इंटिजर लिहित असतो आपण. हे पहा, लिमिट एक्सटेंड्स टू 5 प्लस म्हणजे समजतं का की एक्सच्या जागी 5 पेक्षा थोडंसं मोठं व्हॅल्यू टाकायचं, थोडंसं मोठं टाका. म्हणजे काय रे, 5.0000 समथिंग 1 याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन किती बनतो रे? 5 बनतो की नाही? अरे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, हे सेम नाही आहेत बिलकुल. पण हा बनतोय 4, हा बनतोय 5. समजतं का? जसं मी इथे बोललो होतो तुम्हाला, ओके, 2 प्लस आणि 2 मायनस साठी, 2 प्लस आणि 2 मायनस साठी ऑलमोस्ट 6च बनला होता, ऑलमोस्ट 6च बनला होता. असं त्यांच्यामध्ये काही फार मोठा असा काही डिफरन्स नव्हता. सो म्हणून इथे आपला थोडासा अप्रोच असा होता की चलो या डायरेक्टली 2 टाकून द्या ना, आन्सर 6 बनतं. पण इथे तसा अप्रोच होता का? नव्हता. आता मग हे क्वेश्चन पाहून आपल्याला ठरवायला लागणार आहे की कुठे काय यूज करायचं आहे. हे असंही हे फार कमी ठिकाणी यूज होणार आहे तसंही, ओके. पण समजून घ्या यार फक्त की असं पण होऊ शकतं. म्हणजे ए प्लस आणि ए मायनस, किंवा इथे जो होता 5 प्लस आणि 5 मायनस साठी ज्या व्हॅल्यूज येतात तर पूर्णपणे सेम बिलकुल पण नाहीत, खूप अलग अलग आहेत, वेगवेगळे आहेत. सो असे वेगवेगळे आन्सर्स आपल्याला लिहायला लागू शकतात पुढे जाऊन. सर हा एक बेसिक फंडा आहे मुलांना लिमिट्सचा. तर मला असं वाटतं की आता इथे आपण टाइप्स स्टार्ट केले पाहिजे लिमिट्सचे स्टडी करायला. तर पाहा रे, तुम्हाला वाटेल यार हे इतकं सोपं आहे, बरोबर? म्हणजे काय, फक्त व्हॅल्यू डायरेक्टली जाऊन सबस्टिट्यूट करायची. म्हणजे समजा एक असा क्वेश्चन सांगेन मी तुम्हाला, लिमिट एक्सटेंड्स टू 4. बघा काय, लिमिट एक्सटेंड्स टू 4. समजा असेल हे इथे काहीतरी x² + 2x + 3 असं काहीतरी असेल. समजा जर का मी तुम्हाला विचारलं यार याची व्हॅल्यू काय, याची व्हॅल्यू काय मुलांना, असं जर का मी तुम्हाला विचारलं आहे तर तुम्ही काय सांगणार? लिमिट एक्सटेंड्स टू 4 म्हणजे एक्स व्हॅल्यू 4च्या आसपास ना, टाकून देऊया ना 4. टाका बरं, 4 टाकलं तर 4² 16 + 4 × 2 = 8 + 3 कराल ना. काय बनणार आहे मग? हा 27 बनणार की नाही? हा बनतोय पहा मुलांना 27. आता मग मला काय सांगायचं आहे की तुम्हाला जर का असं वाटत असेल की यार हे सर्वच्या सर्व क्वेश्चन्स लिमिटचे इतके सोपे असतात, म्हणजे काही नाही, डायरेक्टली 4 टाकून द्यायचा, बरोबर, म्हणजे आन्सर बनून जातो काहीतरी 27. सर्व क्वेश्चन्स काही असे नाही आहेत मुलांना. हे तर यार आता स्टार्टिंग केलेलं आहे आपण. स्टार्टिंगचा जो मेथड आहे डायरेक्ट सबस्टिट्यूट केल्याने पण आन्सर येतं, असं काही मेथड आहे.
पण आता पहा पुढे जाऊन आपल्याला असे पण काही मेथड्स येतील. पहा एक एक्झाम्पल मध्ये दाखवतो मी तुम्हाला. लिमिट एक्सटेंड्स टू से फॉर एक्झाम्पल 2. इथे न्यूमरेटर मध्ये मी लिहितोय पहा एक्स स्क्वेअर मायनस ऑफ 3x प्लस 2 होल डिवाइड बाय x मायनस ऑफ 2. हे पहा रे, एक असा क्वेश्चन मी तुम्हाला इथे लिहून दाखवतोय आणि मी विचारतोय की यार सांगायचं व्हॅल्यू काय बनतं. बघा लिमिट एक्सटेंड्स टू 2 म्हणजे x व्हॅल्यू ऑलमोस्ट इक्वल टू 2 आहे, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2 आहे. मी म्हणलं ठीक आहे यार. आणि क्वेश्चन असा आहे पहा, तुम्ही म्हणाल हा चलो 2 टाकूया डायरेक्टली. 2 टाकलं तर काय बनतं पहा, 2 चा स्क्वेअर बनणार आहे 4 मायनस ऑफ 2 टाकाल तर हा -6 बनणार आहे, प्लस 2 तर आहेच आहे. खालती पण पहा एक्स्ट्रा 2 टाकला मायनस ऑफ परत 2 आहेच इथे. सो वरती काय बनणार आहे 4 + 2 = 6 मायनस ऑफ 6 इज 0 आणि खालती पण 0 बनणार आहे. दॅट मीन्स हे 0/0 बनतो आहे. आता जर का ज्यांना वाटत असेल बाबा 0/0 कॅन्सल होऊन 1 होत असतो, हे असं नसतं होत आहे. मॅथमॅटिक्स लँग्वेजमध्ये 0/0 ही गोष्ट डिफाईनच केलेली नाहीये. हे पहिले तुम्ही समजून घ्या. मग हा जो काही आत्ता प्रॉब्लेम आलेला आहे, बरोबर आहे यार, मग याला आता कसा रिझॉल्व्ह करायचा. विषय हा आहे की याला आपण कसा रिझॉल्व्ह करायचा. बरोबर आहे. डायरेक्टली सबस्टिट्यूट केल्याने तर आन्सर काही नाही बनलं यार, 0/0 आला. बरोबर, म्हणजे काहीतरी आहे, जरा झोल आहे इथे, काहीतरी करायला लागणार आहे. म्हणजे आपल्याला एफर्ट्स घ्यायला लागणार आहेत आणि क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी लिमिट्सचे. मग हे जे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत ना, याच्यात खूप सारे टाइप्स बनतात, वेगवेगळ्या मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह होतात. ते सर्व टाइप्स आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत आजच्या सेशनमध्ये. बट त्यांच्या आधी जर का तुम्हाला काही डाऊट असेल 0/0 कसं काय एक्झिस्ट नाही होत, फक्त तितका डाऊट क्लिअर करतो आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्टली टाइप्स सुरू करूया लिमिट्सचे. हे बघा 0/0 मॅथमॅटिक्स लँग्वेजमध्ये ही गोष्ट डिफाईनच केलेली नाहीये. जसं समजा मी तुम्हाला असं विचारेन यार की ABPNCDX हा वर्ड वाचा. ओके, कारण की नाहीतर मी असं सांगेन की या वर्डचा मिनिंग सांगा तुम्ही मला. तुम्ही काय बोलाल मला, सर इंग्लिशमध्ये असा वर्ड डिफाईनच केला गेलेला नाहीये, तर काय सांगणार यार. बरोबर ना. सेम मॅथमॅटिक्समध्ये 0/0 हे डिफाईनच केलं गेलेलं नाहीये. 0/0 डज नॉट एक्झिस्ट असतात. तुम्ही म्हणणार कसं काय. पहा आता ज्यांना वाटत असेल यार 0/0 कॅन्सल होऊन 1 बनत असतं, आता त्यांनी पहा. हे पहा मी काय करतोय पहा, 2 ओके, मी पहिलं तर 0 = 0 लिहितोय. मी म्हणतो हे मान्य आहे का सांगा बरं. 0 = 0 काय चुकीचं. मग मी असं लिहितो 2 × 0 = 3 × 0. यार बरोबर आहे ना. 2 × 0 = 0, 3 × 0 = 0. हा मान्य आहे ना, काय चुकीचं आहे याच्यामध्ये. मी म्हणलं ठीक आहे यार. मग मी तुम्हाला असं सांगतोय पहा, एक काम करा यार, 2 = 3 × 0 / 0. काय नाही रे, हा 0 तिकडे जाऊन डिवाइड झाला, बस इतकंच केलं. मग मी म्हणतो 0/0 कॅन्सल करा तुम्ही म्हणत असल्याप्रमाणे आणि त्याला 1 करा. म्हणजे 2 = 3 हे प्रूव्ह केलं की नाही. 2 = 3 हे प्रूव्ह केलं की नाही मुलांना. अरे असतो का 2 = 3, म्हणजे काहीतरी मॅथमॅटिकल एरर आहे याच्यामध्ये. असं तुम्ही 4 = 10 बरोबर, 100 = 2000 काही प्रूव्ह करू शकता, काहीही प्रूव्ह करू शकता. अरे सो हे जे कॅन्सल केलं ना तुम्ही 0/0 कॅन्सल करून इथे 1 जे काही लिहिलं ना, हा वाला रॉंग मेथड आहे. कारण की मॅथमॅटिक्समध्ये हे असं स्टेपच नाहीये. मॅथमॅटिक्स एक लँग्वेज आहे आणि लँग्वेज डिफाईन करते वेळी एक रूल असतो. कोणताही लँग्वेज डिफाईन करा एक रूल असतो. मग त्या रूलमध्ये ही गोष्ट एक्झिस्ट नाही करत. ओके, हे पहिले तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. सो मला असं वाटतं आता आपण डायरेक्टली स्टार्ट करूया लिमिट्सचे टाइप्स. तर पहिला जो टाइप आहे ओके तो पहा काय, फॅक्टरायझेशन किंवा डायरेक्ट सबस्टिट्यूशन. म्हणजे कधी कधी डायरेक्टली सबस्टिट्यूट केलं तरी चालतं, जसं की हा वाला क्वेश्चन पहा बरं. इथे ना मी एक काम करतोय, ते म्हणतात लिमिट z टेंड्स टू -3. लिमिट z टेंड्स टू -3 म्हणजे z च्या जागी -3 टाकून द्यायचं. अरे पहा z च्या जागी -3 टाकला +6 डिवाइड बाय खालती z च्या जागी -3 टाकला. अरे मी वरती बनतं पहा √3 आणि खालती बनतं मायनस, इथे वरती लिहितोय आणि हा 3 बनतोय. मी म्हणलं ठीक आहे, सो -√3 आहेच वरती डिवाइड बाय खालती 3 आहे म्हणजे √3 × √3 असंही कॅन्सल बनतं. सो आन्सर इज -1 डिवाइड बाय √3 म्हणजे बनतोय यार व्हॅल्यू काहीतरी. म्हणजे असं डायरेक्ट सबस्टिट्यूट केल्याने काही प्रॉब्लेम तर होत नाही मला इथे. सो आन्सर इज -1 डिवाइड बाय √3. ओके, पहा आता पुढे बघ काय, सर्वात पहिले हाच विचार करायचा असतो की डायरेक्ट सबस्टिट्यूट करूया आपण. आता लिमिट एक्सटेंड्स टू -3 जो आहे ना, मी टाकून देतोय -3. पहा रे -3 ज्यावेळेस मी इथे टाकेन तर -3 + 3 होल डिवाइड बाय, हे पहा -3 चा स्क्वेअर इज 9, -3 × 4 इज -12
+3 वरती 0 बनतोय आणि खालती पण मुलांना 9 + 3 12 -12 हा पण 0 बनतोय, बट 0/0 तर डज नॉट एक्झिस्ट असतो, म्हणजे नाही होऊ शकत. हे आता नाही होऊ शकत, काहीतरी चुकीचं केलेलं आहे, काहीतरी चुकीचं केलेलं आहे. म्हणजे असं डायरेक्टली सबस्टिट्यूट केल्याने कधी कधी आन्सर नाही येणार आहे तुमचा. ओके, लास्ट सम मध्ये आला, या सम मध्ये आला काही प्रॉब्लेम नव्हता, कारण की या सम मध्ये 0/0 अशी गोष्ट आलीच नाही एंडला आपल्याला. ओके, काहीतरी व्हॅल्यू आली आणि मग मी असं क्लेम करेन की यार लिमिट z टेंड्स टू -3 आहे ना, म्हणजे z ची व्हॅल्यू -3 च्या आसपास आहे ना. ठीक आहे, मग याची व्हॅल्यू, हे ओव्हरऑल जे आहे ना याची व्हॅल्यू ना ऑलमोस्ट ही अशी आहे, थोडंसं याच्या आसपास असेल. जसं एक्सप्लेन केलं होतं ना, 6 च्या आसपास आली होती पहा व्हॅल्यू. ओके, थेरोटिकल एक्सप्लेनेशन मध्ये. येस, तसं याच्या आसपास व्हॅल्यू मिळणार होती आपल्याला. सो मी ते बोललो की यार तीच व्हॅल्यू आहे, काही फरक नाही पडत, असं खूप काही डिफर नाही करणार आहे एक्झॅक्ट व्हॅल्यू. ठीक आहे, नाव सी. बट इथे असा विषय की यार हे 0/0 तर एक्झिस्ट नाही होत, सो नाही मिळत आहे आन्सर. अरे ओके, मग काय केलं पाहिजे बघूया जरा, काय केलं पाहिजे. सो पहा, पहिले तर मुलांना डायरेक्ट सबस्टिट्यूशन हे ट्राय करायचं असतं, म्हणजे डायरेक्टली टाकून द्यायचं असतं व्हॅल्यू. जर का त्याच्याने वर्क नाही झालं तर मग आता लिमिटचे खूप सारे मेथड्स आहेत, त्या मेथडचा विचार करायचा. त्यातला फर्स्ट मेथड इज फॅक्टरायझेशन. काय करायचं असतं पहा, लिमिट x टेंड्स टू -3. पहा वरती मी x + 3 लिहितोय ॲज इट इज, डिवाइड बाय हा जो खाली दिसतोय ना याची मी फॅक्टर्स करतो. x² + 4x ला मी 3x + x लिहितोय +3. काही नाही, फॅक्टर्स केले यार. हा जो काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचे फॅक्टर्स केलेले आहेत. सो वरती मुलांना x + 3 बनणार आहे, जस्ट डिवाइडेड बाय खालतून ना या दोघांमधून x कॉमन कराल तर x + 3 बनणार. ओके, प्लस 1 कॉमन कराल तर x + 3 बनणार. मी म्हणलं ठीक आहे यार चलो. सो लिमिट x टेंड्स टू -3 लिहितो मी इथे. ओके, न्यूमरेटर इज x + 3 गाइज अँड डिनॉमिनेटर इज x + 1 इंटू x + 3, बरोबर की ना. आणि लिमिट काय आहे माहिती का, लिमिट x टेंड्स टू -3 आहे. बरं, आता मी म्हणतो की हा x + 3 आणि x + 3 कॅन्सल होतो, पण तुम्ही काय म्हणणार मला, कसं काय कॅन्सल करताय, x तर -3 आहे, -3 + 3 0, -3 + 3 0, म्हणजे 0/0 कॅन्सल नका करू असं तुम्हीच सांगताय, आणि आता इथे 0/0 तुम्हीच कॅन्सल करताय. हे पहा, मी 0/0 कॅन्सल नाही करत आहे, एक गोष्ट नीट लक्ष द्या. मी 0/0 हे कॅन्सल नाही करत आहे, नीट पहा. x टेंड्स टू -3 आहे, म्हणजे x चा व्हॅल्यू -3 च्या आसपास आहे, बरोबर. x चा व्हॅल्यू -3 च्या आसपास आहे, म्हणजे सेम फॉर एक्झाम्पल मे बी x चा व्हॅल्यू -0.00001 असेल यार, बरोबर ना. +3 आहेच पुढे. हे पहा, हे x + 3 बाय x + 3 करतोय, बरोबर. x + 3 बाय x, समजतं काय तुम्हाला, +3, बरोबर ना. सो वरती जर का तुम्ही चेक कराल तर वरती -0.00001 बनणार आहे, खालती पण -0.00001 बनणार आहे. 0/0 आहे का, नाहीये, हे एक्झॅक्टली 0 नाही आहेत, हे होऊ शकतात कॅन्सल. 0/0 कॅन्सल नाही होत, पण हे कॅन्सल करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नसला पाहिजे तुम्हाला, समजतं का तुम्हाला मुलांना. सो हे डायरेक्टली मी कॅन्सल करेन. आणि आता राहिलं काय माहिती का, लिमिट x टेंड्स टू -3 देन 1 डिवाइड बाय x + 1 इतकंच राहिलं ना. टाका रे, x जागी -3 टाकून द्या, हे -3 डायरेक्टली टाकून द्या. सो 1 डिवाइड बाय -3 + 1 अँड दॅट इज इक्वल टू -1 डिवाइड बाय 2. हे आपलं मुलांना आन्सर बनणार आहे या क्वेश्चनचा. सो हा होता पहा फॅक्टरायझेशन वाला. म्हणजे एक तर डायरेक्टली सबस्टिट्यूट करून जर का काम नाही झालं आणि असे जर का इक्वेशन दिसायला लागतील तर यूज करायचा फॅक्टरायझेशन. येस, जाऊ पुढे. नाउ सी नेक्स्ट, काय विषय इथे आता काय होऊ शकतं रे, पहा बरं. y टेंड्स टू 0 बोलतात, बरोबर आहे. y टेंड्स टू 0 म्हणजे पहिले तर y च्या जागी 0 टाकून पहा. इथे 0 टाकला, इथे 0 टाकला, वरती 0 बनला, 0 टाकला, खालती पण 0 बनला, म्हणजे 0 डिवाइड बाय 0 परत येणारच आहे ना. सो कशाला डायरेक्टली टाकायचं. सो एक काम करूया यार, वरती मला असं वाटतं y² जर का मी कॉमन करेन न्यूमरेटर मधून, सो वरती 5y + 8 बनणार आहे, जस्ट डिवाइड बाय खालतून मुलांना y² जर का कॉमन करेन अगेन तर इथे खालती 3y² -16 बनणार आहे यार. हे y² कॅन्सल बनतं, y² कॅन्सल बनतो, खरंच बनतं का. हे पहा, लिमिट y टेंड्स टू 0 आहे, 0/0 नाहीये, टेंड्स टू 0 म्हणजे 0 च्या आसपासचा स्क्वेअर, 0/0 नाही येणार, काहीतरी ऑलमोस्ट 0 येणार, कॅन्सल होतो. हा, तो चालेल. आता पुढे काय, आता मी म्हणतो यार पुढे टाकून द्या व्हॅल्यूज. हे पहा, y टेंड्स टू 0 आहे ना, म्हणजे y च्या जागी 0 टाकून द्या ना इथे. पहा 0 टाकला इथे, तर 5 × 0 इज 0 + 8 वरती बनतो 8, जस्ट डिवाइड बाय. हे पहा 0 टाकला, 3 × 0 इज 0, -16 आहे ना इथे. सो आन्सर काय बनला पाहिजे रे, -1 डिवाइड बाय 2 असा आन्सर बनला पाहिजे इथे, बरोबर ना. सो हा जो मेथड होता ना मुलांनो, हा होता फॅक्टरायझेशन मेथड, म्हणजे जिथे आपण फॅक्टर्स करायचो. जर का 0/0 येत असेल तर फॅक्टर्स करायचो. बघा बरं आता इथे पण यार, आता हे काहीतरी खूपच भयानक असं मोठं दिसत आहे, बरोबर.
तर करूया, जरा विचार करूया की काय होतं. मी म्हणतो की पहिला तर अप्रोच हाच असतो की डायरेक्टली 1 टाकायचा. अरे डायरेक्टली 1 टाकून द्या ना तुम्ही. पहा रे, आता 1 जर का मी टाकेन वरती तर 1⁴ मायनस ऑफ 3 इंटू 1 चा स्क्वेअर प्लस 2 करतो. सो 1 मायनस ऑफ 3 प्लस 2. ओके, हे न्यूमरेटर होता ऍक्च्युली, डिनॉमिनेटर लिहिलंच नाही मी चुकून इथे. हे पहा 1 क्यूब 1 मायनस ऑफ 5 इंटू 1 स्क्वेअर इज 1 प्लस 3 इंटू 1 इज 3 प्लस 1. बरोबर ना. काय बनणार आहे वरती? पहा वरती 0 बनणार आहे आणि खालती पण 0 बनतोय. अरे वरती पण 0 आणि खालती पण 0. सो असं डायरेक्टली 1 टाकणे हे रेकमेंडेड नाहीये, नाही टाकू शकत 1 डायरेक्टली. बरोबर, म्हणजे काहीतरी वर्क करायचं आपल्याला याच्यावरती. मी म्हणलं ठीक आहे यार, 1 तर डायरेक्टली नाही टाकणार आहे आपण, हे मान्य आहे. मी म्हणलं ठीक आहे, 1 डायरेक्टली नाही टाकायचं आपल्याला. ओके, बघा आता काय विषय कसं आहे माहिती का रे, एक एल हॉस्पिटल्स रूल पण आहे. एल हॉस्पिटल्स रूल म्हणून एक रूल आहे. ओके, त्याच्याने ना एकदम सोपे बनतात क्वेश्चन लिमिट्सचे. आता हा ना एल हॉस्पिटल्स रूलनी एकदम सोपा बनणार आहे. पण कसं आहे माहिती का की पहिले आपण सर्व टाइप्स कव्हर करू. बरोबर, ते सर्व टाइप्स कव्हर केल्यानंतर एल हॉस्पिटल्स रूल पण शिकून घेऊया. कारण की बऱ्याच वेळी असं होत असतं एल हॉस्पिटल्स रूलनी पण खूप जास्त कॉम्प्लिकेटेड बनतं. सो म्हणून टाइप्स माहिती असणं हे मॅन्डेटरी आहे. जर का तुमचा 100चा एम असेल तर टाइप्स माहिती असणं, सर्वच्या सर्व टाइप्स माहिती असणं हे मॅन्डेटरी आहे. बरोबर, पण तुम्हाला थोडी बहुत लाईक रिस्क घ्यायची असेल, तुमचा प्रिपरेशन आता समजा मे बी 40-50चा आहे आणि इतकं सर्व काही कव्हर करण्यासाठी टाइम नसेल तर ठीक आहे, एल हॉस्पिटल्स रूलवरती तुम्ही फोकस ठेवू शकता, तितकंच करू शकता. ओके, बट तो सोल्युशन नाही आहे हे तुम्ही समजून घ्या. तो सोल्युशन नाही म्हणजे 100 मार्क्स जर का स्कोअर करायचे असतील तर यार सर्वच गोष्टी करायला लागतील हे तुम्हाला समजून घ्यायचं इथं. मी म्हणतो यार ठीक आहे, चलो आता हे आहे असा काहीतरी क्वेश्चन, तर काय केलं पाहिजे आता, नाही का. एक गोष्ट मला अशी समजली आहे की वरती ज्यावेळेस मी एक्सच्या जागी 1 ठेवला, वरती ज्यावेळेस मी मुलांनो एक्सच्या जागी 1 ठेवला 1, त्यावेळेस तो 0 झाला. म्हणजे याचा असा अर्थ असतो की वरती ना x मायनस 1 हा एक फॅक्टर असणार आहे त्याच्यामध्ये. पहा नीट पहा, काय तो जो न्यूमरेटर आहे ना त्या न्यूमरेटरला मुलांना मी x मायनस 1 इंटू मे बी x प्लस 2 इंटू मे बी x प्लस 3 असं काहीतरी लिहू शकतो मे बी. हे पहा, मी यांच्याबद्दल शुअर नाहीये पण मी याच्याबद्दल शुअर आहे, 100% शुअर आहे. त्या न्यूमरेटरचा एक फॅक्टर x मायनस 1 असणार आहे, बाकीचे 2-3 जे काही फॅक्टर्स असतील नसतील माहित नाही. ओके, ते फॅक्टर्स मला माहित नाहीत काय आहेत, मला ते माहिती पण नाही काय आहे, त्याच्याबद्दल मी शुअर नाही की एक्झॅक्टली ते काय असणार आहे. पण मी याच्याबद्दल शुअर आहे की एक फॅक्टर 100% x मायनस 1 असणार आहे. तुम्ही म्हणणार कसं काय? अरे x मायनस 1 जेव्हा असेल ना तरच एक्सच्या जागी जर का मी 1 टाकेन ना, 1 मायनस 1 0 इंटू एनिथिंग 0. सो 0 बनण्याचा एकच स्कोप असतो अरे की x मायनस 1 एक वेळेस तिथे असला पाहिजे. 2-3 वेळेस असेल तरी ठीक आहे, बट मिनिमम एक वेळेस तरी असला पाहिजे, अदरवाईज तो 0 बनणारच नाहीये. समजा ना इथे x मायनस 1 पण नाही, से फॉर एक्झाम्पल x प्लस 1, काही करा x इक्वल टू 1 टाकल्यानंतर हा 0 बनणारच नाही यार. तो 0 बनवायचा असेल तर x मायनस 1 एक वेळेस तरी नक्कीच असला पाहिजे तिथे. हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. हे बघा, मी न्यूमरेटर मध्ये किंवा न्यूमरेटरचे तर डायरेक्टली फॅक्टर्स करतो. हे x⁴ आहे, मायनस ऑफ 2x स्क्वेअर मायनस ऑफ x स्क्वेअर प्लस 2. हे मुलांना डायरेक्टली न्यूमरेटरचे फॅक्टर होतात. मायनस 2x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज मायनस 3x स्क्वेअर, काही प्रॉब्लेम नाही आहे. बरोबर ना. पहा, मायनस 2x स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज मायनस 3x स्क्वेअर. ओके, दोघांचं प्रोडक्ट मायनस मायनस प्लस 2x स्क्वेअर इंटू x स्क्वेअर इज 2x⁴ 2 इंटू x⁴ फॅक्टर होतात डायरेक्टली. सो न्यूमरेटरमध्ये काही लोड नाही आहे, बट लोड आहे डिनॉमिनेटरमध्ये. डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स नाही करू शकत आपण. तुम्ही बघा, करून पहा, होतात का पहा आणि सांगा मला. नाही होऊ शकत यार. सो फॅक्टर्स तर नाही होऊ शकत. मी म्हणलं ठीक आहे यार, फॅक्टर्स नाही होऊ शकत आहे ना, ठीक आहे, मग जरा काहीतरी एक वेगळा वे वापरूया जरा, नाही का. मला तुम्हाला इतकं म्हणायचं आहे फक्त की x³ मायनस ऑफ 5x स्क्वेअर प्लस 3x प्लस 1 हे जे काही आहे ना रे, हे ना x मायनस 1 इंटू समथिंग असं काहीतरी बनणार आहे. 100% हे असं बनणार. तुम्ही म्हणणार कसं काय? कारण की ही अशी गोष्ट होती ज्याच्यामध्ये मी 1 टाकला तर 0 झाली होती. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी हा x मायनस 1 लपलेला आहे. x मायनस 1 इंटू आणखीन काहीतरी असणार आहे. सो 1 टाकला तर हा 0 होतोय. सो हे 0 होण्याचं एकच प्रोव्हिजन आहे, x मायनस 1 तिथे असला पाहिजे. मग मला काय म्हणायचं आहे, याला मी x मायनस 1 इंटू आहे असं काहीतरी लिहीन. बरोबर. तुम्ही म्हणाल x मायनस 1 लिहिण्याची काय घाई आहे तुला? बरोबर. वरती पण x मायनस 1 येतो, खालती पण x मायनस होतो, मग तो कॅन्सल होतो आणि मग 1 टाकल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. समजतंय का? तसंच होत होतं ना लास्टच्या सममध्ये पण. कॅन्सल झाल्यानंतर मग लाईक टाकायचो आपण. सो तेच तर करायचं यार इथे पण मला. सो मी म्हणतो की यार हे जे राईट केलेलं ना याचा व्हॅल्यू तुम्हाला शोधायचा आहे. म्हणजे याचा व्हॅल्यू म्हणजे हे डिवाइड बाय x मायनस 1 ना, सिम्पल. मग एक काम करून टाकतो यार मी. पहा,
आपला एक्स क्यूब मायनस ऑफ 5x² प्लस 3x प्लस 1 हा जो काही आहे ना, याला मी x मायनस ऑफ 1 ने डिवाइड करतो यार. मी इथे लिहीन मुलांना x² इंटू x इज x क्यूब, x² इंटू -1 इज -x². ओके, हे पहा डिव्हिजन करतो, हे कॅन्सल होतं. इथे काय रे -4x² बनणार आहे, प्लस 3x राहायचं, प्लस 1 पण बनणार पुढे. आता मी इथे टाकतो -4x इंटू x इज गाईज -4x², -4x इंटू -1 इज प्लस 4x. बरोबर की नाही? करा, इथे प्लस करतोय, इथे मायनस करतोय, रिव्हर्स करायचे असतात साईन, बरोबर ना. 3x मायनस ऑफ x इज मायनस ऑफ x अँड देन प्लस 1 राहायचं इथं. मग मी एक काम करतो, इथे लिहितो -1 इंटू x इज -x. ओके, -1 इंटू -1 इज प्लस 1. ओके, डन. काय झालं रे बाबा? ओके, प्लस 1 बरोबर. तर आता हे यार रिव्हर्स साईन जर का कराल तर मुलांना हे टोटली दोघे पण कॅन्सल होऊन इथे 0 बनणार आहे शेवटी. आता मग मी काय म्हणेन यार, हे पहा, हे याला तुम्ही हे इंटू हे प्लस रिमाइंडर असं लिहू शकता की नाही. म्हणजे तो जो डिनॉमिनेटर आहे ना, म्हणजे हा असं डिनॉमिनेटर यार, याला मी काय x मायनस ऑफ 1 इंटू 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 x² मायनस ऑफ 4x मायनस ऑफ 1 प्लस रिमाइंडर 0 यार, काही लिहिण्याची गरज नाही, हे असं लिहू शकतो अरे मी. बरोबर, डिव्हिजनचा रूल आहे ना हा, सिंपल. नाउ सी गाइज, लिमिट x टेंड्स टू 1, लिमिट x टेंड्स टू 1. ठीक आहे, आता वरती जर का पाहाल तर मी x² कॉमन केलं तर इथे x² मायनस ऑफ 2 बनणार आहे. इथून ना, इथून -1 कॉमन केलं तर x² मायनस ऑफ 2 बनणार आहे. जस्ट होल डिवाइड बाय, खालती x मायनस ऑफ 1 आहे आणि इथे x² मायनस ऑफ 4x मायनस ऑफ 1 आहेच इथे, नाही का. आता मी म्हणतोय की लिमिट x टेंड्स टू 1, हे पहा, पहिल्या ब्रॅकेटमध्ये x² मायनस 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मुलांना x² मायनस ऑफ 2 होल डिवाइड बाय, इथे काय आहे रे, x मायनस ऑफ 1 इंटू x² मायनस ऑफ 4x मायनस ऑफ 1, हे असं असणार की नाही. समजतं का? पहा बरं मुलांना, हे पहा, x² मायनस ऑफ 1 म्हणजे 1² आहे. अरे म्हणजे a² मायनस b² आहे. a² मायनस b² मीन्स मुलांना a मायनस ऑफ b इंटू a प्लस b इंटू मुलांना x² मायनस ऑफ 2 आहेच आहे, होल डिवाइड बाय, हे x मायनस ऑफ 1 दिसतं का, x मायनस ऑफ 1 इंटू गाईज x² मायनस ऑफ 4x मायनस ऑफ 1, हे असंही कॅन्सल होतं ना. आणि आता हे कॅन्सल झाल्यानंतर मग तुम्ही आता 1 टाका, मग तुमचं काम होऊन जाईल. हा जो 1 आहे तो टाकून द्या. 1 + 1 इज 2. ओके, 1 + 1 इज 2. देन 1 मायनस ऑफ 2 इज मायनस ऑफ 1. मी म्हणलं मायनस ऑफ 1, ठीक आहे, जस्ट डिवाइड बाय. पहा 1 टाकला, 1² इज 1, 1 -1 कॅन्सल आणि इथे 1 टाकलं खाली बनतो -4. अरे म्हणजे याचं पण आन्सर बहुतेक परत -1 डिवाइड बाय 2 बनणार. बरं ना, हे 0/0 तर नाही येते, हे सिम्प्लिफाय करा, यू विल गेट -1 डिवाइड बाय 2 असा आन्सर तुम्हाला मिळणार आहे. ओके गाईज, तर समजलं का? हे पण फॅक्टरायझेशन होतं, बट फॅक्टरायझेशन युझिंग सिंथेटिक मेथडनी पण येत असतं किंवा हे असं डिव्हिजन करून पण येत असतं, दोन्ही लाईक सेमच असतं असे. ओके, सो मी इथे असं डिव्हिजन करतोय फॅक्टरायझेशनमध्ये इथे. ओके, म्हणजे डायरेक्ट असे फॅक्टर नसतील पडत, तर हे असं डायरेक्टली डिव्हिजन करतोय. यालाच एक रिप्लेसमेंट मेथड आहे, सिंथेटिक मेथड म्हणून, मे बी तुम्ही 10th मध्ये केली असेल. ओके, बट सोडून द्या, त्याच्यापेक्षा मला हे थोडंसं बेटर वाटतं, तुम्ही पण हे प्रिफर करा यार. येस स्टुडंट्स, सो जातोय पहा पुढे. काय विषय पहा आता, घ्या रे हा क्वेश्चन बघा. काय करू शकतो आपण, लिमिट x टेंड्स टू 3 म्हणताय, म्हणजे डायरेक्टली जर का मी 3 टाकला तर 3 - 3 0 होतो. 1 डिवाइड बाय 0 डज नॉट एक्झिस्ट. अरे डज नॉट एक्झिस्ट असं काही आलं नाही पाहिजे लिमिटमध्ये, बरोबर, असं काही नाही आलं पाहिजे. इथे पण 3 टाकेन ना, तर इथे 3³ 27 मायनस ऑफ 27 0 बनतं. समथिंग डिवाइड बाय 0 अगेन डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे इन्फिनिटी मायनस ऑफ इन्फिनिटी. तुम्ही म्हणणार 0 बनतं का इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी? अरे असं नसतं. हे पहा, इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी तुम्हाला वाटत असेल हे 0 बनतं का? नाही अरे, इन्फिनिटी म्हणजे खूप मोठा व्हॅल्यू. बघा, खूप मोठा रे, खूप मोठा, बरोबर. मायनस इन्फिनिटी म्हणजे खूप मोठा व्हॅल्यू. ठीक आहे, पण हा वाला खूप मोठा व्हॅल्यू आणि हा वाला खूप मोठा व्हॅल्यू दोघे सेम असले पाहिजे याची गरज नाही आहे ना, अशी काही. समजतं का? याला पण मी इन्फिनिटी बोलेन, याला पण मी इन्फिनिटी बोलेन, काइंड ऑफ. खरं तर याच्यापेक्षा पण मोठा लिहिला पाहिजे, बट ठीक आहे, किती मोठा लिहिणार, लिमिट नाही आला त्याला, नाही का. सो मला सांगायचं आहे की हे आणि हे सेम असले पाहिजे, हे पण काही गरजेचं नाही. दोघे खूप मोठे ते मान्य, बट सेम असले पाहिजे हे गरजेचं नाही. सो यांचा जो डिफरन्स आहे हा 0 आला पाहिजे, हे बिलकुल पण गरजेचं नाहीये, काही येऊ शकतो. जसं की या केसमध्ये 1 मायनस ऑफ काय रे -2 येतो का या केसमध्ये, हा डिफरन्स जर काही 0 सेम असेल ना, 0चा काउंट, तर -2 येणार. सो पहिले तर हे विसरून जा मुलांना की इन्फिनिटी मायनस ऑफ इन्फिनिटी हे 0 येतं, हे विसरून जा. पण इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी हे इन्फिनिटी हे मान्य. खूप मोठा प्लस खूप मोठा इज खूप मोठाच राहणार आहे, सो तो इन्फिनिटी येतो, तसं काही इश्यू नाही आहे. ओके, तर पहा आता
काय करायचं बाबा, 1 डिवाइड बाय x मायनस ऑफ 3 मायनस ऑफ 9x डिवाइड बाय, मला वाटतं हे याला जरा मी असं लिहू का, एक्स क्यूब मायनस ऑफ 27ला 3 क्यूब लिहितो, a क्यूब मायनस b क्यूब, बरोबर ना. सो इज 1 डिवाइड बाय x मायनस ऑफ 3, मी म्हणलं ठीक आहे, मायनस ऑफ 9x डिवाइड बाय a क्यूब मायनस b क्यूब इज a मायनस ऑफ b इंटू a स्क्वेअर प्लस ab, ओके, प्लस b स्क्वेअर म्हणजे 3चा स्क्वेअर जो की 9 बनतोय. पहा हे पहा मुलांना, हे a क्यूब मायनस b क्यूबचा फॉर्म्युला आहे, मी हवं तर तो इथे लिहून देतो, लक्ष द्या. a क्यूब मायनस ऑफ b क्यूब फॉर्म्युला इज a मायनस ऑफ b, याच्यानंतर a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर, हे असं करायचं असतं. अरे ओके, आता लक्ष द्या, इथून काही कॉमन होत असेल तर सांगा मला, म्हणजे आणखीन काही सिम्प्लिफाय होऊ शकतं का याचा आपल्याला इथे विचार करायचा आहे. पाहणार आहे x मायनस 3 इथे पण आहे, x मायनस 3 इथे पण आहे, x मायनस 3 करून टाका ना कॉमन. सो गाइज 1 डिवाइड बाय x मायनस ऑफ 3 हे जे काही दिसतं ना तुम्हाला, हे कॉमन करा. अरे इथे बनतं 1 डिवाइड बाय 1 मायनस ऑफ, 1 डिवाइड बाय 1 मायनस ऑफ, हे पहा x मायनस 3 कॉमन केला, वरती राहतं 9x आणि खालती राहतं मुलांना x स्क्वेअर प्लस 3x प्लस 9, हे झेपलं तुम्हाला, बरोबर. आता मी म्हणलं ठीक आहे चलो, पहा आणखीन पण गोष्टी सॉल्व्ह झालेल्या नाही आहेत, कारण की x आत्ता पण जर का तुम्ही x टेंड्स टू 3 म्हणजे x च्या जागी 3 टाकाल ना, 3 मायनस 3 तिथे 0 बनणारच आहे. आपल्याला फक्त ना डिनॉमिनेटरमध्ये 0 आणू द्यायचा नाहीये, एवढं फक्त काम करा एक, बरोबर. तर बघा आता 1 डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 3 हे लिहितोय मी इथे ॲज इट इज, मी म्हणलं ठीक आहे चलो ओके, हा जातो इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही का, म्हणजे इथे राहणार आहे एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 मायनस ऑफ 9x ना, हा मायनस ऑफ 9x राहायचं आहे, होल डिवाइड बाय गाइज एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9, हे असं राहणारच आहे खालती. ओके, सो वरती बनतं x मायनस ऑफ 3, ओके, ब्रॅकेट काय रे, एक्स स्क्वेअर 3x मायनस 9x इज मायनस 6x ना, प्लस 9 ना, होल डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 बनणार की नाही. मग 1 डिवाइड बाय x मायनस ऑफ 3, मी म्हणलं ठीक आहे चलो यार, हे असं आहे का रे, पहा एक्स स्क्वेअर मायनस ट्वाइस इंटू एक्स इंटू 3 प्लस 9 म्हणजे 3 स्क्वेअर आहे, होल डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 आहे की नाही. पहा बरं, ए स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर म्हणजे a मायनस बीचा होल स्क्वेअर आहे तो, म्हणजे वरती ना x मायनस 3चा होल स्क्वेअर आहे, म्हणजे असं 2 वेळेस लिहा तुम्ही x मायनस 3, खालती x मायनस 3 आहेच आहे पहा, ओके, आणि खालती एक्स्ट्रा पण आहे काहीतरी एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9. आता मी काय म्हणतो, हे असंही कॅन्सल होतं, बरोबर. लिमिट x टेंड्स टू 3 बोलतात ना, ते टाकून द्या बरं, 3 मायनस 3 वरती बनणार 0 डिवाइड बाय, हे पहा 3 टाकला, 3 स्क्वेअर 9 प्लस 3 इंटू 3 अगेन 9 प्लस अगेन दिस 9, सो आन्सर शुड बी 0 डिवाइड बाय 27 म्हणजे 0 असणार आहे. हे पहा वरती 0 येण्याला काही प्रॉब्लेम नाही, बट 0 खालती नाही आला पाहिजे. समथिंग डिवाइड बाय 0 डज नॉट एक्झिस्ट असतो, समथिंग डिवाइड बाय 0 डज नॉट एक्झिस्ट असतो. अरे मुलांना हे तुम्ही समजून घ्या इथे व्यवस्थित. सो अरे हे नाही येऊ शकत नाही का, म्हणजे सॉरी वरती 0 खालती 0 नाहीये, सो डेफिनेटली हे आन्सर 0 लिहू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ओके, सो येस स्टुडंट, सो हा जो क्वेश्चन होता इतका मोठं केलाय आपण, बट आन्सर काय आला शेवटी 0 आलेला आहे. ओके, नाव सी नेक्स्ट. आता एक नवीन टाईप आहे पहा, ठीक आहे. तर जिथे की मुलांना आपण हा जो सेशन आहे हा रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यूनी, रिव्हिजन पर्स्पेक्टिव्हनी करतोय. ओके, तर मी या फॉर्म्युलासचे प्रूफ मी इथे डिस्कस नाही करत आहे, बरोबर. तर फॉर्म्युला पहा काय आहे, लक्ष द्या, इथे लिहितोय मी तो फॉर्म्युला, तुम्ही हवं तर नोट डाऊन करून घ्याल. आतापर्यंत जे क्वेश्चन्स केले ते फॉर्म्युला बेस्ड नव्हते, फॉर्म्युला थोडी नाही यूज केला होता नाही का, फॅक्टरायझेशन वगैरे असे काही कॉन्सेप्ट यूज केले होते. आता पहा फॉर्म्युला यूज होतो इथे, गाइज लिमिट एक्स टेंड्स टू ए, म्हणजे ना रे एक्सचा व्हॅल्यू जर का एच्या आसपास असेल, लिमिट एक्स टेंड्स टू ए, एक्स रेज टू पॉवर एन मायनस ऑफ ए रेज टू पॉवर एन डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ ए, हे असं जर का असेल ना तर आन्सर असतं एन इंटू ए रेज टू एन मायनस ऑफ 1. हा फॉर्म्युला पाठ करा बरं मुलांना, मी हवं तर एकदा रिपीट करतो. लिमिट एक्स टेंड्स टू ए, लिमिट एक्स टेंड्स टू ए, एक्स रेज टू एन मायनस ए रेज टू एन डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ ए, x raised to n minus of a raised to n divide by x minus of a is n into a raised to power n minus of 1. ओके, बघा काय कसं यूज करू शकतो आपण ते. तुम्ही म्हणणार 5 टाकणार डायरेक्टली, टाका ना 5 टाका, 5 क्यूब 125 मायनस 125 0, 5 raised to 5 हेच बनणार आहे. सो 3125 मायनस 3125, अरे तो पण 0, 0 बाय 0 डज नॉट एक्झिस्ट. अरे सोडून द्या, विषयच नाही. तुम्ही म्हणाला त्याचे फॅक्टर्स, अरे बाबा हे एक्स रेस टू 5 मायनस ऑफ 5 रेस टू 5 हे जे काही आहे फॅक्टर्स बनणे फार अवघड आहे, नका जाऊ तिथं. ओके, तर पहा आता मी काय करतो, लिमिट
एक्स टेंड्स टू 5 आहे हा, मी म्हटलं ठीक आहे. हे जे आहे ना रे एक्स क्यूब मायनस ऑफ 125 ला मी 5 क्यूब लिहितो यार, होल डिवाइड बाय हे एक्स रेस टू पॉवर 5 आहे मायनस ऑफ याला ना मुलांना मी 5 रेस टू पॉवर 5 लिहितोय. समजलं का? मग पहा बरं, लिमिट एक्स टेंड्स टू 5 बरोबर एक्स क्यूब मायनस ऑफ 5 क्यूब होल डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 5 लिहितोय होल डिवाइड बाय एक्स रेस टू 5 मायनस ऑफ 5 रेस टू 5 होल डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 5 लिहितोय यार. समजलं काय केलं? छोटंसं मॉडिफिकेशन आहे, जसं आहे तसंच लिहिलं खरं तर, फक्त एक्स मायनस 5 दोघांना डिवाइड केलं. का ना? कारण की आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये आणायचं. पहा एक्स ए रेस टू पॉवर एन एक्स ए बरोबर ना, एक्स ए रेस टू पॉवर 3 एक्स ए आहे ना, म्हणजे याचा आन्सर काय असला पाहिजे? एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन बाय एक्स मायनस ऑफ ए इज एन इंटू ए रेस टू पॉवर n minus of 1. Again, x raised to n minus a raised to n by x minus of a is n into a raised to power n minus of 1. हे समजतं का तुम्हाला? पहा मग काय बनणार आता. 3 इंटू वरती बनतं 5 चा स्क्वेअर, पहा खाली 5 इंटू खालती बनतं 5 चा रेस टू पॉवर 4 बरोबर. म्हणजे काय रे 3 इंटू 5 स्क्वेअर म्हणजे 5 इंटू 5 जस्ट डिवाइड बाय 5 इंटू 5 रेस टू 4 मीन्स 5 हे दोनदा 5 कॅन्सल, खाली 125 बनतं वरती 3 बनतं. सो आन्सर शुड बी 3 डिवाइड बाय 125 स्टुडंट्स. आन्सर किती बनला पाहिजे? 3 डिवाइड बाय 125 हा आपला मुलांना इथे आन्सर बनला पाहिजे बरोबर ना. तर क्लिअर आहे का रे? हा टाइप तुम्हाला क्लिअर आहे का? फॉर्म्युला आहे ओके. एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन बाय एक्स मायनस ऑफ ए इज एन इंटू ए रेस टू एन मायनस ऑफ 1 हा फॉर्म्युला पार्ट पाहिजे तुम्हाला व्यवस्थित. ओके नाउ सी जातोय पहा पुढे. बहुतेक असाच दिसतोय मला हा. पहा ना तुम्ही, एक्स रेस टू पॉवर के मायनस 5 रेस टू पॉवर के डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ 5 एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ ए. याचा आन्सर तर तुम्हाला माहितीच असतं. इट इज इक्वल टू एन इंटू ए रेस टू पॉवर एन मायनस ऑफ 1. हे समजतं का? एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन बाय एक्स मायनस ऑफ ए इज एन इंटू ए रेस टू पॉवर एन मायनस ऑफ 1. आणि याचा जो आन्सर आहे ना मुलांना तो आहे 500. आता तुम्हाला शोधायचं आहे केचा व्हॅल्यू जस्ट बाय ऑब्झर्वेशन. ओके, केच्या थोड्याशा व्हॅल्यूज तुम्ही इथे ट्राय करा आणि तुम्हाला ऑटोमॅटिकली इथे व्हॅल्यू समजणार आहे. केचा व्हॅल्यू काय असला पाहिजे ऑटोमॅटिकली समजणार आहे. पहा केचा व्हॅल्यू ना मुलांना इथे 4 असला पाहिजे. किती 4. पहा केच्या जागी जर का मी 4 टाकेन तर 5 रेस टू पॉवर 4 मायनस ऑफ 3 बरोबर ना. 4 इंटू 4 मायनस ऑफ 1 आहे ना, 5 रेस टू पॉवर 3 बनणार म्हणजे 5 क्यूब तर 125 बनणार ना रे. 125 इंटू 4 कराल तर 500 बनणारच आहे. समजलं का? म्हणजे याला सॅटिस्फाय करणारी जी के ची व्हॅल्यू आहे तर ती आहे 4. दॅट मीन्स आन्सर शुड बी गाईज के इज इक्वल टू 4. ओके यस, तर क्लिअर आहे तुम्हाला हा वाला टाईप. पहा फॉर्म्युला पार्ट करायचं तुम्हाला. ओके, इतक्या वेळेस फॉर्म्युला तो रिवाइज करायचा ना रे. म्हणजे इतके सम्स करा, एक 5, 6, 7, 8 सम्स करा किंवा तो एकदम कम्फर्टेबल व्हायला लागेल तो फॉर्म्युला. म्हणजे तसं जर का टाईप आला दिसला की समजलं पाहिजे हा तो वाला फॉर्म यूज करायचा आपल्याला. येस नाव सी, मला असं वाटतं आत्तापर्यंत आपण 2 टाइप्स केलेले आहेत. एक होता फॅक्ट, 3 केलेत खरं तर. एक तर डायरेक्ट सबस्टिट्यूशन म्हणजे डायरेक्टली टाकून द्यायचं. एक होता 0/0 आला तर प्रॉब्लेम व्हायचा म्हणून आपण फॅक्टराइज करायचो, मग काहीतरी कॅन्सल करायचो. तिसरा जो होता ना तिसरा हा आत्ताचा होता पहा, तो एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ ए इज इक्वल टू एन इंटू ए रेस टू एन मायनस ऑफ 1 हा होता बरोबर आहे. आणि आता याच्या नंतरचा जो टाईप आहे ना हा आहे पहा रॅशनलायझेशन. बघा कसं ओळखायचं. जर का अंडररूट आला ना की समजायचं अरे की रॅशनलाइज करायचं. परत सांगतो, अंडररूट जर का आला तर फॅक्टराइज थोडी ना करू शकतो यार, फॅक्टर्स थोडी नाही येतात त्याच्या आपल्याला बरोबर. अंडररूट असेल तर फॅक्टराइज नसतं होत बरोबर. ठीक आहे, अंडररूट जर का आला तर पहिला विचार करा यार डायरेक्टली टाकू शकतो का आपण व्हॅल्यू. हे 0 टाकू शकतो का डायरेक्टली? मी म्हणतो नाही टाकू शकत. बाबा एक्स्ट्रा की 0 टाकशील ना तू खालती 0 होणार, कसं काय चालणार आहे. सो डायरेक्ट सबस्टिट्यूशन गेला, आता मेथड संपला तो आता इथून पुढे डायरेक्ट सबस्टिट्यूशनच्या क्वेश्चन्स नाही येत. सो काही ना काही करायला लागेल, हातपाय मारायला लागणार आहे आता आपल्याला इथे. ओके, समजून घ्यायचं फक्त की अंडररूट आला की रॅशनलाइज करायचं. सो डायरेक्टली जातोय पहा मी रॅशनलायझेशन. सो लिमिट एक्स टेंड्स टू 0
म्हणलं ठीक आहे यार, अंडर रूट ऑफ 6 + x + x² मायनस ऑफ रूट 6 डिवाइड बाय x. आता मी ना मल्टिप्लाय डिवाइड करतो यार, अंडर रूट ऑफ 6 + x + x² ओके प्लस रूट 6 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 6 + x + x² प्लस रूट 6. समजलं काय केलं अरे? हे जे दिसतं ना तुम्हाला, याच्या कॉन्जुगेटनी, म्हणजे मायनस असेल तर प्लस, याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड केला, यालाच तर बोलतो आपण रॅशनलायझेशन. सो गाइस a - of b * a + b कराल, a - b * a + b is a² - b², म्हणजे a² म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे 6 + x + x² मायनस ऑफ अरे b² म्हणजे याचा स्क्वेअर होल डिवाइड बाय x. राहायचं इथं, तो तर राहायचं तिथं नाही का, काय रे तो 6 + x + x² प्लस रूट 6, बरोबर की नाही? लक्ष द्या, लिमिट x टेंड्स टू 0 बरोबर, लिमिट x टेंड्स टू काय आहे 0, लिमिट x टेंड्स टू 0 आहे. मी म्हणलं ठीक आहे, हे पहा 6 आणि हा -6 असे कॅन्सलच होणार आहे, म्हणजे वरती जे काही राहणार आहे ना ते वरती x + x² राहणार आहे. तिथून जर का तुम्ही x कॉमन कराल तर 1 + x राहणार आहे वरती, होल डिवाइड बाय खालती पण तर x आहेच ना शेवटी, आणि x सोबत आणखीन काय रे 6 + x + x² प्लस रूट 6 आहे. पहा मला वाटतं हे असंही कॅन्सल होतं, x टेंड्स टू 0 आहे ना, मग आता 0 टाकून पाहायचा. सो 1 + 0 वरती बनणार 1. हे पहा x च्या जागी 0 टाकून पहा, 0 + 0 0 रूट 6 येतो. मी म्हणलं ठीक आहे रूट 6 प्लस अरे इथे पण तर एक रूट 6 आहे, म्हणजे 1 डिवाइड बाय रूट 6 इज 2 रूट 6. खालती 0 बनतोय का? नाही बनत आहे ना, म्हणजे ॲज सच आणखीन काही प्रॉब्लेम तर नाहीये. सो डायरेक्टली आपण असा आन्सर लिहू शकतो. जोपर्यंत डिनॉमिनेटरमध्ये 0 बनत नाहीये तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्टली अशा व्हॅल्यू टाकून तुम्ही आन्सर काढू शकता. डिनॉमिनेटरमध्ये 0 झाल्यानंतर प्रॉब्लेम असतो, जसं इथे होत होता डिनॉमिनेटरमध्ये 0. सो सिम्प्लिफाय केल्यानंतर हे कॅन्सल झाला. तो जो इश्यू होता ज्याच्यामुळे हा इश्यू येत होता ती गोष्ट जर का कॅन्सल झाली तर त्याच्यानंतर डायरेक्टली सबस्टिट्यूट करण्यामध्ये काही हर्ज नाही आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हे समजलं मुलांना हा वाला टाईप. तर पहा यार, हा रिपीट आला का क्वेश्चन बहुतेक? ओके पहा आता नेक्स्ट काय विषय आता इथे यार, परत हे अंडर रूट दिसलं पहा, बरोबर. पहिले तुम्ही 4 टाकून पहा, खालती 0 येणार आहे. सो समजलं पाहिजे की आता डायरेक्टली 4 टाकून काही होणार नाहीये, म्हणजे काहीतरी करायला लागणार. पहा आता लिमिट x टेंड्स टू 4 स्टुडंट्स, लिमिट x टेंड्स टू 4. पहा वरती आहे x² + x - 20 होल डिवाइड बाय खालती आहे पहा अंडर रूट ऑफ 3x + 4 - 4. लगेच समजलं पाहिजे तुम्हाला की करायचं आता आपल्याला रॅशनलायझेशन, म्हणजे 3x + 4 -4 च्या जागी +4 करा, याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय आणि डिवाइड, बरोबर आहे. त्याच्या कॉन्जुगेटनी मुलांना मल्टिप्लाय आणि डिवाइड केलेला आहे मी इथे. मी म्हणलं यार ठीक आहे चलो काही हरकत नाही. आता पहा बरं, a - of b * a + b आहे ना, तो समजतं का? a - b * a + b is a² - b², म्हणजे याचा स्क्वेअर इज 3x + 4 a² - b² म्हणजे यार 4 चा स्क्वेअर करायला लागणार आहे तुम्हाला. आणि न्यूमरेटरमध्ये जर का तुम्ही चेक कराल मुलांना, इथे चेक कराल तुम्ही, तर मला असं वाटतं याला पण सिम्प्लिफाय केलं पाहिजे, म्हणजे फॅक्टर्स बनवले पाहिजे. पहा x² + 5x - 4x - 20 असे फॅक्टर्स येतात इथे, आणि त्याच्यानंतर हे तर आहेच यार. पण मी काय म्हणतो माहिती का, तो जो कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड करत असतो ना, जो कॉन्जुगेट ॲक्च्युअलमध्ये यूज होणार आहे तो सोडून जो दुसरा कॉन्जुगेट राहत असतो ना, तो काहीच प्रॉब्लेम नसतो करत, तो 0 बनवत नसतो असं म्हणायचं मला ॲक्च्युली. मग त्याच्या जागी जर का डायरेक्टली 4 जरी टाकला तुम्ही, 4 × 3 is 12 + 4 is 16 चा अंडर रूट इज 4, दिस 4 + दिस 4 is 8, डायरेक्टली त्याच्या जागी तुम्ही 8 जरी लिहित असाल तर काही इश्यू नाहीये, बरोबर. आता मग पहा वरती काय करतोय मी इथे, जर का मी इथे x कॉमन करीन ना तर x + 5 बनणार आहे, इथे मायनस ऑफ 4 कॉमन करीन तर x + अगेन 5 बनणारच आहे. आणि खालती ना मुलांना, खालती हे पहा ना, काय झालं रे खालती, a² - b² केलं ना तुम्ही, म्हणजे इथे 3x ओके + 4 - 16 इज -12 ना, हे असं बनलेलं आहे. आणि वरती हा जो 8 आहे तो 8 ॲज इट इज मी इथे कॉपी केलेला आहे, बरोबर. आता पुढे पहा काय, वरती x - 4, हे पहा x - 4 फर्स्ट ब्रॅकेट आणि दुसरा ब्रॅकेट x + 5 होल डिवाइड बाय खालती जर का तुम्ही 3 कॉमन कराल तर x - 4 बनणार आहे, अँड दॅट इज इक्वल टू 8 बनणार आहे. हे असे कॅन्सलच होणार. हे दॅट इज इक्वल टू 8 नाही बाबा, हे इंटू काय करतोय मी इथे, साला इंटू इथे ओके कॅन्सल होतं. सांगा तुम्ही एक्स्ट्रा जागी काय टाकणार आहेत. पहा एक्स्ट्रा जागी टाकणार आहे आपण 4 टाका, 4 + 5 is 9, 9/3 कराल तर 3 बनणार आहे, 3 × 8 कराल तर 24 बनणार आहे. सो याचा जो आन्सर येणार आहे या फंक्शनचा जो काही आन्सर आहे ओके तो आहे 24 वेन x टेंड्स टू 4, म्हणजे जेव्हा x व्हॅल्यू ऑलमोस्ट 4 आहे तेव्हा 24 आहे त्याचा व्हॅल्यू. ओके, तर पहा मुलांनो या फर्स्ट सेशनमध्ये ओके मी आत्तापर्यंत तुमचे ऑलमोस्ट 4 टाइप्स घेतलेले आहेत.
टोटल एक 10 टाइप्स आहेत आपल्याकडे ओके लिमिट्सचे. तर काय करेन पहा, पहिल्या लेक्चरमध्ये हे 4 टाइप्स केलेले आहेत. एकदम व्यवस्थित तुम्ही आता इथे प्रिपेअर करून घ्या बरं हे 4ही टाईप. आता याच्यानंतर ओके पुढचे 4-5 टाइप्स जे काही ते एका सेशनमध्ये कंडक्ट करीन. आणि त्याच्यानंतर फायनली मी जो तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये दाखवला होता ना की एका स्लाइडवरती सर्व टाइप्स ट्री डायग्राम जो दाखवला होता ना, त्याचा एक सेपरेट सेशन मी रेकॉर्ड करेन आणि अपलोड करेन. येस, सो आय होप तुम्हाला हे आत्तापर्यंतचे टाइप्स व्यवस्थित समजलेले आहेत. तुम्ही नोट्स पण काढलेले आहेत व्यवस्थित आणि पुढच्या टाईपला जाण्यासाठी तुम्ही डेफिनेटली तयार असणार आहेत. सो गाईज हा वाला सेशन मी इथे क्लोज करतोय. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये विथ अ नेक्स्ट टाईप. ओके, टिल देन बाय एव्हरीवन.